एका बाजूला आपण ते म्हणत असताना महाराष्ट्र राज्य उद्योग व्यवसायामध्ये इव्हन जीएसटी कॉन्ट्रीब्युशन मध्ये बाकी राज्यांच्या तुलनेमध्ये आज खूप पुढे आहे. महिलांची लोकसंख्या इथं मोठ्या प्रमाणामध्ये आहे. दक्षिण रायगड मधल्या या शाळेतले शिक्षक जर तिथं शिक्षकांची रिप्लेसमेंट न येता जर त्यांना कार्यमुक्त केलं आणि त्यांच्या नवीन ठिकाणी सोडलं तर 60 ते 70 शाळा या बंद पडतील. आतापर्यंत जवळपास 1,10,00,000 पेक्षा जास्ती महिलांची ई-केवायसी प्रोसिजर झालेली आहे. जवळपास 40 लाख पेक्षा अधिक महिलांची ई-केवायसीची 90% प्रोसिजर झालेली आहे. महाराष्ट्रामध्ये तो प्रश्न का अजून आपल्या राज्यांमध्ये आलेल्या पहिल्यांदा मानसिक पडीमध्ये मला वाटतंय आत्ताच साधारणपणे एखाद्या कुठल्या राज्याने तो निर्णय घेतलेला आहे. आपण एक गोष्ट समजून घेतली पाहिजे की आपल्या देशामध्ये अनेक राज्य आहेत. प्रत्येक राज्याची भौगोलिक परिस्थिती, तिथली आर्थिक परिस्थितीमध्ये वेगवेगळं समीकरण आहे आणि वेगवेगळी तिथली परिस्थिती असते. आज आपण एका बाजूला म्हणतो की महिला या सक्षम आहेत, महिला या प्रत्येक क्षेत्रामध्ये इक्वल आहेत. एका बाजूला आपण ते म्हणत असताना महाराष्ट्र राज्य उद्योग व्यवसायामध्ये इव्हन जीएसटी कॉन्ट्रीब्युशन मध्ये बाकी राज्यांच्या तुलनेमध्ये आज खूप पुढे आहे. महिलांची लोकसंख्या इथं मोठ्या प्रमाणामध्ये आहे. त्याच्यामुळे काम करत असताना एखादी प्रायव्हेट सेक्टरमध्ये काम करत असेल, पब्लिक सेक्टरमध्ये काम करत असेल, कुठल्याही सेक्टरला असं वाटायला नको की एखाद्या महिलेला आपण तिथं काम केलेलं आहे तर त्याच्याने कुठलं तरी आपल्या कंपनीचं किंवा आपल्या व्यवस्थापनचं कुठे नुकसान होतं. ही बाब जरी एका बाजूला असली तरीही महिलांच्या मासिक पाळीच्या दरम्यान होणारा जो त्रास आहे त्या संदर्भामध्ये शासनाकडे जर तशा पद्धतीचं आम्ही त्याचाही एक प्रस्ताव तयार करू आणि त्याच्यामध्ये आपल्या इथल्या महिला कामगार किंवा वर्किंग वुमेन यांचं मूल्यमापन करून त्या संदर्भातला जो निर्णय आहे जर तो संयुक्त असेल तर तो महायुतीच्या सरकारच्या वतीने निश्चितपणाने घेतला जाईल. आम्ही सांगितलेलं आहे की राज्याचे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री आमचे महायुतीचे तिन्ही नेते त्यांना ज्या वेळेला योग्य वेळ वाटेल त्यावेळेला ते निर्णय घेतील. माजी आमदार लाड यांनी आरोप केलेले मला वाटतं त्यांचा मी माझ्या वतीने त्यांना समजवण्याचा प्रयत्न केला की त्यांचा काही गैरसमज झालेला आहे. दुर्गम आणि डोंगराळ भागातल्या ज्या शाळा आहेत जिथं 20-25 पेक्षा अधिक मुलं आहेत तिथल्या शाळांमधल्या शिक्षकांच्या जर बदली झाल्या तर त्या शाळा बंद पडतील. अशा जवळपास 60 ते 70 शाळा आहेत जिथल्या शिक्षकांची बदली ही पनवेल, कर्जत आणि त्या संबंध परिसरामध्ये झालेली आहे. दक्षिण रायगड मधल्या या शाळेतले शिक्षक जर तिथं शिक्षकांची रिप्लेसमेंट न येता जर त्यांना कार्यमुक्त केलं आणि त्यांच्या नवीन ठिकाणी सोडलं तर 60 ते 70 शाळा या बंद पडतील आणि ती नामुष्की सरकारवर किंवा शिक्षण विभागावर येऊ नये. आज दुर्गम डोंगराळ भागातल्या जिल्हा परिषदेच्या शाळेचे पट टिकवण्याचा आम्ही प्रयत्न करतोय. तिथं ग्रामीण भागातल्या मुलांना चांगलं शिक्षण देण्याचा प्रयत्न करतोय. त्याच्यामुळे त्याच्यावर पर्यायी व्यवस्था जिल्हा परिषद काढण्याचा प्रयत्न करते. ती 60 किंवा 70 शाळा या विना शिक्षक बंद पडतील आणि म्हणूनच तिथं शिक्षकांची ज्या वेळेला बदली होईल म्हणजे तिथे एखादा शिक्षक येईल त्यावेळेला तिकडनं ज्यांची विनंती बदली झालेली आहे त्यांना कार्यमुक्त करायला आमची काही हरकत नाही. मला आपल्या माध्यमातून सांगायचंय की सर्व्हरमध्ये सुद्धा आम्ही अनेक सुधार आणलेले आहेत. रोजच्या घडीला जवळपास 4 ते 5 लाख लाडक्या बहिणींचं ई-केवायसी प्रोसिजर होते. आतापर्यंत जवळपास 1,10,00,000 पेक्षा जास्ती महिलांची ई-केवायसी प्रोसिजर झालेली आहे. जवळपास 40 लाख पेक्षा अधिक महिलांची ई-केवायसीची 90% प्रोसिजर झालेली आहे आणि आम्ही 2 महिन्याचा कालावधी दिलेला आहे. म्हणजे ही आता या महिन्याच्या म्हणजे सुरुवातीला चालू झालेली आहे प्रोसिजर. त्यामुळे नोव्हेंबर पर्यंत त्यांना अवधी आहे म्हणजे आणखीन 1.5 महिना त्यांना अवधी आहे. जे पूरग्रस्त भाग आहेत त्यांच्या संदर्भामध्ये आम्ही आणखीन 15 दिवस वाढवून देण्याचा निर्णय हा विभाग म्हणून आम्ही घेतो. तुम्ही राष्ट्रवादी संपर्क प्रमुख आहात परंतु या ठिकाणी तुमच्यासोबत काही वर्षापूर्वी सोबत असणारे मंत्री ते आज ठाण्यातील व्यासपीठावरून बोलताना बोलले की माझे नगरसेवक आहेत ते कुठेतरी जास्त पैसे देऊन सत्ता तरी चोरत आहेत असा आरोप आहे. तो आता कसं आहे बघा, जसं जसं महानगरपालिका स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका येणार जवळजवळ तसे आरोप प्रत्यारोप हे त्या ठिकाणी आपल्याला ऐकायला मिळतील. अनेक वेळेला जी गोष्ट पूर्वीच्या कालावधीमध्ये योग्य वाटायची ती आता चुकीची वाटायला लागेल, जी चुकीची होती ती आता योग्य वाटायला लागेल. त्याच्यामुळे जो तो त्याचा प्रश्न आहे. शेवटी आम्ही पक्ष म्हणून किंवा महायुती म्हणून मतदार बंधू भगिनींनी जी आम्हाला संधी दिलेली आहे
त्यांच्यासाठी अधिकाधिक आम्हाला काय करता येईल आम्ही त्याच्याकडे लक्ष केंद्रित करतो. त्याच्यामुळे कोण काय टीका करते याच्यामध्ये अधिक वेळ न घालवता आम्ही सरकारचा भाग आहोत. आमच्यावर जास्ती जबाबदारी आहे, आमच्याकडनं लोकांच्या जास्ती अपेक्षा आहेत. त्यामुळे त्या अपेक्षा कशा पूर्ण करता येतील याकडे आम्ही निश्चितपणाने अधिक लक्ष देऊ.